अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांकडून तानाजी सावंतांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। मंत्रालय परिसरात आणि दक्षिण मुंबईमध्ये विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले। अजित पवारांना महाराष्ट्राचा आवाज असं संबोधून पर्वतासारखी प्रतिमा दाखवण्यात आली। ते तानाजी सावंत यांना एक छोटा दगड दाखवण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी राजकीय माफी आहे अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी मोदींवर टीका केली। उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितली। मोदींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी प्रेम आत्मीयता नाही असा आरोप देखील राऊतांनी केला। पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप स्वप्ना पाटकरांनी केला। त्यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिले। आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रातून म्हटलं। बारामतीमध्ये युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात एकत्र आले। कन्हेरी इथे जय पवार यांनी भव्य मातीतल्या कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती। या प्रसंगी जय पवार आणि युगेंद्र पवार यांनी एकत्र येत गळाभेट घेतली। दोघांनी मानाची गदा एकत्र उंचावली। शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख पुंडलिक खांडे यांची जामिनावर सुटका करण्यात आली। सुटका झाल्यानंतर खांडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। खांडेंनी जरांगेंची भेट घेतल्याने जिल्ह्यातल्या राजकीय चर्चेला उधाण आलं। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। त्या पार्श्वभूमीवर बोलताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांची स्तुती केली। अजित पवार हे कार्यक्षम मंत्री असून राज्याला त्यांच्यामुळे फायदाच झाल्याचं केसरकर म्हणाले। अशा वेळेला तुम्ही परत अजित पवारांच्या पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याचा वाद शमतो न शमतो तोच तानाजी सावंत काल एका शेतकऱ्यावर संतापले। याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून मुख्यमंत्री तानाजी सावंतांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नागपुरात अजित पवार दाखल झाल्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केलं। दीक्षाभूमीला एक परंपरा पद्धत आहे। दीक्षाभूमीचा जो वाद झाला तो कशासाठी उकरून काढताय, आता खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे असं मत यावेळी अजितदादांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारला फरार सरकार म्हटलंय। राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचा आरोप त्यांनी केला। फरार योजनांचं सरकार असा खोचक टोला आव्हाडांनी लगावला। अजित पवारांनी गर्भित इशारा दिल्यानंतर छगन भुजबळ आता आक्रमक झालेत। तिन्ही पक्षातल्या कारभाऱ्यांनी या लोकांना रोखलं पाहिजे असा सल्ला त्यांनी आपल्याच नेत्यांना दिला। अशा विधानामुळे महायुतीचं नुकसान होईल आणि विरोधकांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली। गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश हाके यांचं विसर्जन होणार नाही याची काळजी हाकेंनी घ्यावी असं प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिले। त्यांना कवडीची ही किंमत देत नाही असं देखील मिटकरी म्हणाले। दौंडमधल्या भाजपच्या जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील यांनी दांडी मारली। निमंत्रण असून देखील ते अधिवेशनाला गैरहजर राहिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। आमदार राम शिंदे, राहुल कुल, योगेश टिळेकर यांनी अधिवेशनाला उपस्थिती लावली। मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीचा प्लॉट स्वतःच्या नावावर लाटल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला। राठोड यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्लॉट स्वतःच्या कंपनीच्या नावावर करून घेतल्याचा आरोप दानवेंनी केला। सांगलीतल्या जतमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच अशी भूमिका भाजपचे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदार यांनी जाहीर केली। लातूरमध्ये आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांकडून जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रावसाहेब दानवेंनी मराठवाड्याकडे लक्ष द्यावं, राज्यात भाजपची सत्ता परत आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असं वक्तव्य निलंगेकरांनी लातूरमध्ये जनसन्मान यात्रेमध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांवर आक्रमकपणे टीका केली। काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुखांना स्वतःच्या गावचा रस्ता करता आला नाही, विकासाच्या गप्पा का मारता असं म्हणून निलंगेकरांनी देशमुखांवर टीका केली। बीडच्या वडगाव गावाजवळ एका शेतकऱ्यानं रोपवाटिका सुरू केली आणि या रोपवाटिकेमध्ये सर्व प्रकारची मिरची, टोमॅटो, वांगी, पत्तागोबी, फ्लॉवर यासह अनेक भाज्यांचे रोप या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले। यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो।
आंबेगाव तालुक्यातल्या खडकवाडी लोणी परिसरामध्ये काही दिवसानंतर पावसानं उघडीप दिली, त्यामुळे परिसरात सूर्यप्रकाश पाहायला मिळतो आणि याचा बालवड पिकाला मोठा फायदा झालाय. सध्या शेतकऱ्यांची बालवड पीक तोडण्याची लगबग सुरू. अमरावतीमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेत पिकांमधल्या आंतरमशागतीच्या कामांना आता सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डवरणी, फवारणी आणि खुरपणीला सुरुवात केली. कपाशीला बोंड येणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप देखील बोंड न आल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. पंढरपूरमध्ये कांद्याचे भाव वाढलेत. पावसामुळे कांद्याचं काही ठिकाणी नुकसान झालंय, त्यामुळे आवक घटल्यानं दरात वाढ झाली. तर भाजीपाल्याला देखील जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. कांद्याचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाहीये, त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवलेल्या कांद्यालाच दर मिळतो. अकोल्यामध्ये फर्जी गोशाळेच्या माध्यमातून पशुपालकांची फसवणूक करण्यात आली. पालन पोषणाच्या नावाखाली 43 गोवंश घेऊन जाणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडची 3 वाहनांसह 18 गोवंश जप्त करण्यात आली. या ठिकाणी गोशाळा प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचा प्रकार समोर आला. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. गेल्या 8 दिवसांमध्ये शहरातल्या 2 मुलांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे नगरपालिकेनं शहरात स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बैलपोळा सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. बैलपोळ्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. बैलांना सजवण्यासाठीच्या साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांनी गर्दी केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये श्रावण अमावस्येच्या बैलपोळ्यासाठी बाजारपेठा सजल्यात. बैलांसाठी झूल, घुंगरू, कवडी तसेच बाशिंग अशा वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आल्यात. तर यंदा साहित्यांच्या विक्रीतून 4 ते 5% वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या चिंतामणी गणपतीचं वाजत गाजत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविक या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी जय जवान या पथकानं 9 थर लावत चिंतामणीला सलामी दिली. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये एक गाव एक गणपती साजरा करण्याचं आवाहन चिखलखी भुयारी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराजांनी केले. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावाला गणेश मूर्ती आणि रोख 11,000 रुपये देत जाहीर सत्कार केला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा आढावा घेतला. गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मार्गावरचे खड्डे बुजवणे, वाहतूक कोंडीमुळे गणेशोत्सवात कोणताही अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना शंभूराज देसाईंनी दिल्या. वर्ध्याच्या कारंजा शहरामध्ये गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दहीहंडीचं उद्घाटन करण्यात आलं. दहीहंडीचं आयोजन जय बेलखेडे मित्र परिवाराकडून करण्यात आलं. कोल्हापूरच्या अंबाबाईला एका भक्तानं 50,33,000चं सुवर्ण सिंह अर्पण केलं. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या भक्तानं अंबाबाईच्या चरणी सिंह अर्पण केलं. 71 तोळे 100 ग्रॅम वजनाचा हा सिंह, यामुळे अंबाबाईचं रूप आणखीन खुलून दिसतंय. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पहिल्यांदाच दीपोत्सव होणार आहे. या निमित्तानं अयोध्येमध्ये तब्बल 25 लाख दिवे उजळणार. सप्टेंबर महिन्यापासून या दीपोत्सवाच्या तयारीला सुरुवात होणार आहे. यंदा 25 लाख दिव्यांचा विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याचं आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं. 250 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचं सोमवारी टेंडर खुलं केलं जाणार आहे. नवी मुंबई मनपामध्ये 14 गावं घेण्यास नाईकांनी विरोध केला. मात्र आमदार मंदा म्हात्रे 14 गावं नवी मुंबईत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून आलं. निधीवरून विरोध असेल तर इतकी वर्ष 14 गावांसाठी निधी का आणला असा सवाल केला. ती देखील आपलीच माणसं असून त्यांना सर्वतोपरी मदत करेन अशी भूमिका आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. पनवेलच्या आदई गावातल्या 40 सोसायटीमध्ये पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिक आक्रमक झाले. जलजीवन प्राधिकरण विरोधात अधिकारी यांना घेराव घालून नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सप्टेंबर महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास 1 ऑक्टोबरपासून महिला वर्ग बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा नागरिकांनी दिला. कल्याण मुरबाड मार्गाला जोडणाऱ्या शहाड उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली. तर खड्ड्यांमुळे पुलावर वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येत्या 2 दिवसात खड्डे न भरल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिला. अमरावती जिल्ह्यामध्ये 2186 शाळांपैकी केवळ 685
शाळात सीसीटीव्हीच्या निगराणीत असल्याचं समोर आलंय, त्यामुळे या शाळांना आता सीसीटीव्ही लावण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्वच शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती करण्यात आली. जळगावमध्ये महाविकास आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून महाविकास आघाडीनं प्रशासनाचा निषेध केला. मानखुर्दमध्ये मनसेनं चुना लावा आंदोलन केलं. मेट्रो टू बीचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच पडझड सुरू झाली. या विरोधात मनसे आक्रमक झाली. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप यावेळी मनसेनं केला. राज्य सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांसाठी राज्यभर आंदोलन पुकारणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. तर सर्व शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचं आवाहन जरांगेंनी केलं. अकोला जिल्ह्यातल्या घुसरवाडीमध्ये महादेव कोळी समाजाचा रास्ता रोको सुरू आहे. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र शासनानं अद्यापर्यंत उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.